निदा खान लपलेली मतीन पटेल यांचं घर हे अनधिकृत असून त्यावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। या विरोधामध्ये मतीन पटेल यांनी संभाजीनगर कोर्टामध्ये धाव घेतली आहे। महापालिकेने दिलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचा मतीन पटेल यांचा दावा आहे। उत्तर देण्यासाठी मतीन पटेल कोर्टाकडे 15 दिवसांचा वेळ मागणार आहेत। नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खान संभाजीनगरमध्ये ज्या घरामध्ये लपली होती ते घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणामध्ये निदा खानला लपवून ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या घराला 3 दिवसांची नोटीस पाठवण्यात आली आहे। घर बेकायदेशीर अतिक्रमण करून बांधल्याचं म्हणत छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं घराला नोटीस चिकटवली आहे। याला आता 3 दिवस पूर्ण झाले, त्यामुळे मतीन पटेलांच्या घरावर आज किंवा उद्या कारवाईची शक्यता आहे। 3 दिवसांमध्ये त्याचं काय म्हणणं आहे नेमकं ते ऐकलं जाईल आणि निश्चितच त्याचं जर समाधानकारक उत्तर या ठिकाणी आले नाही तर 100% त्याच्या घरावर बुलडोझर चालवलं जाईल। या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड इम्तियाज जलील असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केलाय। निदा खान ही एक पेड वर्कर आहे, एक जण आहे। असे अनेक निदा खान या महाराष्ट्रामध्ये जागोजागी फिरतायत की हा इम्तियाज जलील जो माजी खासदार आहे त्याचा भावाची बायको, त्याचे असलेले हे सगळे रिलेटिव्ह आहेत। निदा खाननं पीडितेचं मूळ नाव बदलून हानिया असा करण्याचा कट रचला होता। निदाने पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्या। निदाकडून पीडितेचं पूर्णपणे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देणं, ठराविक पोशाख परिधान करायला लावणं, धर्माची प्रार्थना घेण्याचे धक्कादायक प्रकार तिने केले। दरम्यान निदा खानचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय। मोबाईलमधून डिलीट केलेले मेसेज, व्हिडिओ आणि नंबर रिकव्हर करण्यात येणार आहेत। निदाची फरार काळातील लोकेशन हिस्ट्री, बँक व्यवहारांची चौकशी होणार आहे। क्लाउड बॅकअप, ईमेल, सोशल मीडिया लॉगिन्स सर्व बाबींची चौकशी होणार आहे। आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून कुठून फंडिंग होत होतं का याचाही तपास केला जाणार आहे।